नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही देवरुख शहरातील एन ए प्लॉटिंग स्कीम आहे. गणेश बाग रेसिडेन्सी असं या प्रोजेक्टचं नाव आहे. सदर या प्लॉटचं लोकेशन आहे देवरुख शहरातील गणेश बाग. देवरुख हे तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरीमध्ये येतं. संगमेश्वर तालुक्याचं मुख्य हेडक्वार्टर असलेलं शहर म्हणजे देवरुख ही नगरपंचायत आहे. आणि पलीकडचं साडवली हे प्रभाव क्षेत्रातील गाव आहे. ओझरे हे रेसिडेन्शियल एरियाला अंडर डेव्हलपिंग असं गाव आहे. अशा स्वरूपाचं ह्याचं स्वरूप आहे देवरुखचं. देवरुख हे गव्हर्मेंट सर्वंटसाठी रेसिडेन्शियल हब किंवा रिटायर्ड पर्सन, पेन्शनर्स पॅराडाईज अशा स्वरूपाचं लोकॅलिटी असलेलं शहर आहे. निसर्गदृष्ट्या जर पाहता खूप सुंदर असं शहर आहे. मुबलक पाऊस, मध्यम थंडी, उन्हाळ्याची झळ थोडीशी कमी बसणारं असं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे रत्नागिरी जिल्ह्यातील शहर आहे. आपण ॲक्च्युअल प्लॉटचा व्हिडिओ पाहताय. आपण या साईटचं सौंदर्य आपल्याला या व्हिडिओमार्फत समजतच असेल. सदर ही जी स्कीम आहे याच्यामध्ये 22 प्लॉट्स आहेत. साधारणतः 3 गुंठ्यापासून 7 गुंठ्यापर्यंतचे प्लॉट्स आहेत. मेजरली 3 ते 4 गुंठ्यामध्ये प्लॉट साईज अवेलेबल आहे. एकूण 22 प्लॉट आहेत. त्यातले आता अवेलेबल फॉर सेल हे 16 प्लॉट्स आहेत. बाकीचे काही सेल आउट झालेत, काही बुकिंग झालेले आहेत. फेज 1 आणि फेज 2 असे 2 स्वरूप आहेत. फेज 1 ही आतल्या बाजूला येते आणि फेज 2 ही पाण्याच्या साईडला आर्कमध्ये येते. खूप सुंदर असे प्लॉट्स आहेत आर्कमधले सुद्धा. साधारणतः 3 ते 4 गुंठ्याच्या रेंजच्या मधले हे प्लॉट्स आहेत सगळे. हा लेआउट पूर्णपणे कलेक्टर NA सँक्शन्ड आहे. 6 मीटरचे रस्ते आहेत. इलेक्ट्रिसिटी आपण प्रोव्हाइड करतो आहे. आत्ता इथे डिमॉर्केशन ऑलरेडी झालेलं आहे आणि कंपाऊंडची काही कामं चालू आहेत सध्या परिस्थितीत. आणि थोडासा पावसाचा जोर कमी झाला की ऑगस्ट एंडकडे वगैरे आम्ही याच्यामध्ये प्लांटेशन करू. अशा स्वरूपाची डेव्हलपमेंट्स आत्ता सध्या इथे चालू आहेत. काही लोकांच्या ज्या बुकिंग्स होत्या, ज्यांना कन्स्ट्रक्शन वगैरे करायचे होते, त्यांचे अगोदर झालेले आहेत करून, म्हणजे ज्या प्री ऑर्डर्ड होत्या. हा बंगलो बेसिकली विथ प्लॉट बंगलो असं या प्रोजेक्टचं डील होतं. असंही अजून 1-2 बंगलो याच्यामध्ये ऑलरेडी झालेले आहेत. आजूबाजूला पूर्णपणे रेसिडेन्शियल एरिया डेव्हलप्ड आहे. सह्याद्रीनगरसारखा प्राईम एरिया, त्याला लगतचं असलेलं गणेश बाग हे रेसिडेन्शियल हब सगळं असं हे ह्या NA प्लॉटिंगचं स्वरूप आहे. देवरुखच्या अगदी सेंटर परिसरामध्ये हे प्लॉटिंग स्कीम आहे. ग्रामपंचायतीची येथे ओझरे, अगदी देवरुख शहराच्या हद्दीला लागूनचा हा परिसर येतो. सदर हा मुंबईपासून या प्लॉटचं लोकेशन 315 किलोमीटर, पुण्यापासून 270 किलोमीटर, कोल्हापूरपासून 100 किलोमीटर आणि रत्नागिरीपासून 45 किलोमीटर आहे. रेल्वे स्टेशनचा विचार केला गेला तर संगमेश्वर रोड हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे, जिथे सर्व पॅसेंजर्स थांबतात आणि काही एक्सप्रेस थांबतात. उर्वरित रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे आपल्याला 40 किलोमीटरवर, जिथं सगळ्या गाड्या थांबतात. एअरपोर्टचा विचार केला तर कोल्हापूर एअरपोर्ट हे नियर बाय आत्ता ॲक्टिव्ह असलेलं एअरपोर्ट आहे. वगळता मोपा, गोव्यातील मोपा आणि पुणे एअरपोर्ट ही जवळची एअरपोर्ट्स आहेत. सदर या प्लॉटचा भौगोलिक विचार करता खूप सुंदर असं लोकेशन असलेला हा प्लॉट. गव्हर्मेंट सर्वंट किंवा सॅलरीड पर्सन आपण जर असाल आणि आपल्याला जर NA लेआउटमधील जागा घ्यायची आहे, NA प्लॉट घ्यायचा आहे, जो क्लिअर टायटल आहे, प्रॉपर सगळ्या कागदोपत्री पूर्तता करून NA लेआउट केलेला असा प्लॉट जर आपल्याला घ्यायचा आहे तर आपण मला संपर्क करा. या प्लॉट्सच्या अगेन्स्ट आपल्याला जर लोन सँक्शन करून वगैरे जरी घ्यायचं असेल तरी ते पॉसिबल होईल. अशा स्वरूपाचं प्रोव्हिजन आपल्याकडे आहे. सदर प्लॉट्सचे रेट हे 5 लाख रुपये प्रति गुंठा हे क्लेम्ड रेट आहेत. थोडेफार नक्कीच निगोशिएबल आहेत. साधारणतः 3 ते 4 गुंठ्यामधले प्लॉट साईज अवेलेबल असल्याकारणानं मीडियम साईज सेगमेंटमध्ये आपण जर प्लॉट पाहताय, देवरुखमध्ये एक सुंदर लोकॅलिटी आपण पाहताय, तर त्याच्यासाठी हे लोकेशन अगदी उत्तम ठरेल. मार्केट 2 मिनिटाच्या अंतरावर, सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसेस, मेडिकल,
फॅसिलिटीज, सगळ्या डॉक्टर्स, मेडिकल फॅसिलिटीज किंवा इतर सगळ्या ॲमेनिटीज या 1-2 मिनटाच्या अंतरावर असलेलं असं हे डेस्टिनेशन आहे. आपण देवरुख परिसरामध्ये जर NA प्लॉट पाहत आहे तर नक्कीच या प्लॉटला एकदा आपण व्हिजिट करा. आपण या प्लॉटचं व्हिजिट करण्यासाठी माझे कॉन्टॅक्ट नंबर आहेत +91 9823 434141. माझा अजून एक नंबर आहे +91 9420 883311. आपण माझ्या नंबरवर फोन करा जेणेकरून आपल्याला प्लॉट व्हिजिट केली जाईल. NA लेआउट पूर्णपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तिथं ऑन द स्पॉट आपल्याला दाखवलं जाईल. तसेच आपण जर बाहेरच्या ठिकाणी असाल, आपल्याला या माहिती हवी असेल तरी आपण माझ्याशी संपर्क करू शकता. आपण जर NA प्लॉटिंग वगळता जर शेतजमीन पाहताय किंवा कोकणामध्ये शेतजमीन शोधताय तरी रॉयल महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. रॉयल महाराष्ट्र या चॅनेलमार्फत आपण कोकणातील पर्टिक्युलरली रत्नागिरी जिल्ह्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पार्टमध्ये, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये वगैरे आपण रिअल इस्टेटची कामं करत असतो. सो इथे आपल्याला आमची संपूर्णपणे मदत होईल. शेतजमीन घेण्यासाठी, लागवडीसाठी किंवा शेतजमीन किंवा इतर कुठल्याही जमिनी प्रकाराच्या लीगल माहितीसाठी आपल्याला माझं चॅनेल खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे आपण जर नवीन व्ह्यूवर असाल तर माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र आहे, नक्की न विसरता सबस्क्राईब करा. समोर पाहताय हा बंगलो कन्स्ट्रक्शनचा दुसरा प्रोजेक्ट आहे. हा इथे जो पाहताय हा ओपन स्पेस आहे प्लॉटचा आणि या बाजूला रस्त्याच्या अपोजिट साईडला आर्कमधले जे येणाऱ्या प्लॉटचा मी उल्लेख केला फेज 2च्या प्लॉट्सचा, ते प्लॉट्स आहेत. अशा स्वरूपाचं हे प्लॉटिंग स्कीम आहे. पूर्णपणे CCTV सर्वेलियन्समध्ये सिक्युरिटी प्रोव्हिजन्स आपण याच्यामध्ये केलेले आहेत. इलेक्ट्रिसिटी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. रोडचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे. रोड पूर्णपणे व्यवस्थित दिवाळीनंतर करून देण्यात येतील. समोर हे जे पाहता हे फेज 2मधले प्लॉट्स आहेत, ज्याला पाण्याचा व्ह्यू, फ्लोईंग वॉटरचा व्ह्यू येणार आहे. अशा स्वरूपाचं हे सगळं NA लेआउट आहे. अधिक माहितीसाठी माझ्या नंबरवर संपर्क करा. तसेच माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र आपण सबस्क्राईब करा. आणि आजच्या एपिसोडमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटू.